नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये. तर मित्रांनो, आचारसंहितेनंतर पहिली ही पदाची सरळ सेवा भरती निघालेली आहे आणि खूप मोठे मित्रांनो जागे आहेत. तब्बल 800 जागे मित्रांनो आहेत. तर याबद्दल पात्रता काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता मित्रांनो काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याची सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला मित्रांनो नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला जे सरळ सेवेचे मित्रांनो आणि एम पी एस सीचे ज्या जाहिराती निघत असतात त्याची माहितीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पहा मित्रांनो, जाहिरात तंत्रज्ञ 3. तर महानिर्मितीमध्ये या जागा निघालेल्या आहेत. तंत्रज्ञ 3 पदाचे आहेत. पदाची सरळ सेवा भरती आहे. जाहिरात क्रमांक 04/2024 आहे मित्रांनो. तर पहा, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदे भरवायची आहेत. तर तंत्रज्ञ 3 रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर पहा मित्रांनो, येथे श्रेणी वाईज येथे दिलेलं आहे आणि एकूण 800 जागा दिलेल्या आहेत. तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तेही आपण पाहणार आहोत. तर अनुसूचित जातीसाठी मित्रांनो 104 आहेत. अनुसूचित जमातीसाठी 56 असे प्रवर्गानुसार इथे दिलेले आहेत आणि एकूण 800 जागा आहेत. तर तसेच तंत्रज्ञ 3 हे पद वेतन गट 3 मध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदे खालीलप्रमाणे आहेत. तर श्रेणी पहा, इथे सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार आहेत त्याच्यामध्ये, यांच्यासाठी एवढ्या जागा आहेत मित्रांनो, एकूण रिक्त पदांच्या 50%. तर यामध्ये पदाचे नाव व वेतन गट दिलेला आहे. तंत्रज्ञ 3 याच्यामध्ये महिला, माजी सैनिक असे मित्रांनो जागे दिलेले आहेत. तर श्रेणी येथे दिलेलं पहा, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणजेच महानिर्मिती कंपनीची किमान 5 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त, एकूण पदांच्या 20%. तर पहा, ह्याच्या जागा इथे 160 दिलेल्या आहेत. तर श्रेणी येथे दिलेले आहे, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्षे कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त, एकूण रिक्त पदाच्या 20%. तर याच्या एकूण 160 जागा. तर BTRI साठीचे आरक्षण, एकूण रिक्त पदाच्या 10%. तर मित्रांनो याचे 80 जागा आहेत. तर अशा मित्रांनो 800 जागा निघालेल्या आहेत आणि अतिशय चांगली मित्रांनो जागे निघालेले आहेत. पहिली ही आचारसंहितेच्या नंतर एक मोठी भरती आहे. तर वेतन श्रेणी 34,555 ते मित्रांनो 86,865 वेतन श्रेणी दिलेली आहे. आणि शैक्षणिक अर्हता, संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ITI नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच NCTVT MSCTVT. तर येथे सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो पहा, ट्रेड कोणते आहेत: इलेक्ट्रिशियन, वीज तंत्री, वायरमॅन, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स. तर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर, इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, ऑपरेटर कम मेकॅनिक, पोल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट, बॉयलर अटेंडन्स, स्विचबोर्ड अटेंडन्स, सिस्टीम टर्बाइन ऑक्सिलरी प्लांट ऑपरेटर्स, सिस्टीम टर्बाइन ऑपरेटर. तर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. तर ऑपरेटर कम मेकॅनिक या शासनमान्य ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला या ट्रेडमध्ये तुमचे जर ITI झाले असेल तर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता. तसेच महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक 15/3/2016 अन्वये सेंटर ऑफ एक्सलन्स या योजनेअंतर्गत वरील नमूद 13 व्यवसायांशी समकक्ष असलेले खालील 4 अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. तर ही तुम्ही मित्रांनो या तुमचे याच्यामध्ये ही समकक्ष असलेली व्यवसायाशी समकक्ष असलेली खालील जे दिलेले आहेत हे अभ्यासक्रम ही पूर्ण झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग. तर इथे ही पूर्ण माहिती दिलेली आहे शैक्षणिक अर्हतेची, ही तुम्ही पाहू शकता. तर तुमचा ITI या ट्रेडमध्ये झाले असेल तर तुम्ही नक्की मित्रांनो फॉर्म भरा.
BTRI साठीच्या आरक्षणांतर्गत महानिर्मिती कंपनीसाठी आवश्यक असलेले संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ITI कोर्स उत्तीर्ण. तर पहा येथे दिलेली आहे पूर्ण माहिती, तेही तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो. तर पहा वयोमर्यादा तुमची दिनांक 1/10/2024 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर येथे मागासवर्गीयांसाठी आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील. तसेच दिव्यांग तसेच गुणवत्ताधारक खेळाडू उमेदवारांकरिता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षापर्यंत. तर माजी सैनिकासाठी 45 वर्ष असेल वयोमर्यादा. तर येथे सर्वसाधारण अटी दिलेले आहेत. तर उमेदवार हा भारतीय नागरिक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तर अटीही मित्रांनो वाचून घ्या तुम्ही. एक चांगल्या मित्रांनो चांगली जागा निघालेली आहे आणि आचारसंहितेच्या नंतरही चांगली मोठी भरती निघालेली आहे. तर शासकीय निमशासकीय तसेच इतर 20 कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले इथे ही माहिती दिलेली आहे चांगली, ते तुम्ही वाचून घ्या. तर मागासवर्गीयांच्या आरक्षणासंबंध अटी व नियम इथे दिलेले आहेत. तर समांतर आरक्षणासंबंधीच्या अटी व नियम इथेही दिलेले आहे मित्रांनो. येथे तुम्हाला फॉर्म भरताना अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. तर प्रगत कुशल प्रशिक्षण PAP ट्रेनिंग BTRI व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण अप्रेंटिस या वेगवेगळ्या संकल्पना असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे. आणि येथे महत्त्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत. तर जाहिरात प्रक्रिया संबंधीची अधिक माहिती महानिर्मिती कंपनीच्या मित्रांनो ही संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध होईल. तर उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे व अन्य प्रमाणपत्रे जोडून आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे व अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने ती सिद्ध करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे ही अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असल्याबाबतची सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी आहे. तर महत्त्वाची मित्रांनो माहिती फॉर्म भरण्यासाठी जी लागणार आहे तर ती आपण माहिती घेतलेली आहे आणि चांगल्या जागा आहेत, नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर तंत्रज्ञ 3 पदासाठी असणारी किमान शैक्षणिक अर्हता आणि पात्रता धारण करणाऱ्या व ऑनलाईन परीक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे रूपरेषा, वेळापत्रक, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती महानिर्मिती कंपनीच्या या मित्रांनो संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करण्यात येईल. तर मित्रांनो उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा. तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याचे अधिवास जे आहे डोमेसाईल तर तेही मित्रांनो असणे आवश्यक आहे. तर अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे. उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने परीक्षेसाठी विहित केलेला नमुना अर्ज व माहिती मित्रांनो हे महाजनको हे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यक आहे. तर तुम्हाला जी फीस लागणार आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 प्लस GST, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 प्लस GST असे असणार आहे. तर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक 26/11/2024 पासून उपलब्ध राहील. सदर अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 26/12/2024 असेल. तर नक्की मित्रांनो फॉर्म भरा. 800 जागासाठी ही परीक्षा निघालेली आहे आणि निवड पद्धत ही ती पूर्ण माहिती दिलेली आहे. तर जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तर तुमची ऑनलाईन परीक्षा ही घेतली जाणार आहे. तर नक्की मित्रांनो फॉर्म भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा. धन्यवाद.